कोथिंबीर स्वस्त आहे ना, तोपर्यंत ही रेसिपी एकदा नक्कीच करून खावा. आता उन्हाळा सुरू होते. उन्हाळा सुरू झाला की भाजीमध्ये कोथिंबीर मिळायची पंचायत आहे आणि ही रेसिपी कधी करावी. त्यामुळे आत्ताच करून खावा. मी गेलते बाहेर आणि एकदम छान फ्रेश कोथिंबीर दिसली. 2 पेंड्या आणल्या होत्या. त्यामुळे चला म्हणलं आता ही रेसिपी करूया. तर सगळ्यात पहिलं काय करायचं, मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण, अद्रक, तीळ, जिरे, खोबरं आणि भरपूर अशी मिरची हे सगळं एकत्र बारीक करून घ्यायचं. नंतर बेसन घ्यायचं. त्याच्यामध्ये तो मसाला घालायचा. नंतर तीळ वरून घातलं तरी पण चालतात किंवा मिक्सरमध्ये बारीक केलं तरी पण चालते. मी थोडेसे वरून पण घातले होते आणि मिक्सरमध्ये पण बारीक केलं होतं. नंतर बेसनमध्ये तो मसाला घालायचा, थोडंसं मीठ घालायचं, हळद, गरम मसाला, थोडंसं तेल घालायचं आणि त्याचा गोळा तयार करायचा. तो गोळा म्हणजे एक चाळणी घ्यायची, त्याला तेल लावायचं, पसरवून घ्यायचं आणि उकडून घ्यायचं. उकडून झालं की त्याच्या वड्या पाडायच्या. आता ह्या वड्यांना तेलामध्ये तुम्ही तळू पण शकता किंवा थोडंसं फ्राय रोस्ट केलं तरी पण चालते. मी दोन्ही पण केलं होतं. थोड्याशा तळून पण घेतल्या होत्या आणि थोड्याशा रोस्ट पण केल्या होत्या. वड्या कशा झाल्यात नक्की सांगा. यात जेवण करायला आणि व्हिडिओ कसा वाटत ते पण सांगा. बाय.